In last lecture, we have discussed about the economic development of Maharashtra. As we have discussed about 45 point, I think 45.20% is urbanization in Maharashtra. Means urban area. Means remaining part is village area. That is related with the farming sector of Maharashtra. Now, what are the economic problem of or development of Maharashtra? What is economic development of Maharashtra? First one in agriculture sector. Let's see, agriculture sector is how much developed. As per the survey 2017-18, total gross state value added was 12.2%. And during 2016-17, 15.3% during 2001. म्हणजे 12.3% पासून 15.3% आता इथे डिक्लाइन झाला आपला जो ग्रॉस स्टेट व्हॅल्यू आहे. का डिक्लाइन झाला? 15.3 होता तो 12.2 वर का आला? वाढायला पाहिजे ना, काळाच्या ओघात फार्मिंग सेक्टर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. Why it is declining? So there are some general problems of Maharashtra. These are the challenges of Maharashtra. Number one, decrease in average size of land holdings leads to low farm productivity. Most of the farm productivity is decreasing in Maharashtra. The lands are there, but that is used for the urbanization. Even though where we are right now, that was the farming sector. That was used for the productivity. But what is happening right now? There are large number of buildings. Everywhere there in Maharashtra, this kind of situation is going to be. So that's why that is one of the biggest problem of Maharashtra. Increasing the number of small and marginal farmers. तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स ह्यांचा स्तर वाढतो. छोटे छोटे फार्मर्सची संख्या वाढते. सो दॅट्स वाय दे आर नॉट ready for the affordable, or they are not farming the affordable prices. त्यांना ते अफोर्डच होत नाही. Because marginal farmers are there, small farmers are there. They don't have economic capital to invest in that. They don't have that much kind of land where they can produce on large number of scale. So what is happening? Huge amount of production नाही आहे. त्यामुळे थोडं त्यांना मार्केटमध्ये प्राइस भेटत नाही. तुम्ही जर मोठे सेलर असतात तर तुम्हाला लवकर आणि चांगला भाव भेटतो. पण छोटे छोटे फार्मर्स असल्यामुळे त्यांची विक्री कमी होते आणि त्यांच्याकडे कॅपिटल सुद्धा कमी आहे. हा महाराष्ट्राचा मोठा प्रॉब्लेम आहे. छोट्या छोट्या फार्मर्सची संख्या वाढते, ह्यूज फार्मर्स होत नाही आणि त्यामुळे पैशाचा अभाव त्यांना भेटतो. छोटे छोटे फार्मर्स जास्त असल्यामुळे. एक्सेसिव्ह यूज ऑफ chemical fertilizers and pesticides leading to soil degradation. Soil degradation होते, जमीनची सुपीकता जी आहे ती कमी होते. soil degradation, सुपीकता कमी होते. का? केमिकल्स वापरले जात आहेत, पेस्टिसाइड जास्त वापरले जात आहेत. ऑर्गॅनिक शेती तर संपलीच आहे जवळपास. आज लिहावं लागतं इथे ऑर्गॅनिक शेती केली जाते, हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. मॅक्झिमम प्रोडक्ट हे कसे तुमच्याकडे आता पेस्टिसाइड्स वापरलेले, chemicals वापरले, and that is dangerous for the health of the people also. But that is one of the cause for the least development or low development of agriculture sector in Maharashtra. Why does the farmer do or use pesticides in the farming sector? काय यूज करतात? पेस्टिसाइड्स असतील किंवा केमिकल्स असतील, काय यूज करतात? सांगा बरं, काय यूज करत असते? अच्छा, अजून महत्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे लवकर पैसा कमवण्यासाठी. पेस्टिसाइड्स वापरले, केमिकल्स वापरले की लवकर प्रोडक्शन होतं, फास्ट होतं प्रोडक्शन, वेळ कमी जातो, कम मेहनत पर प्रोडक्शन झालं. तर त्याच्यामुळे काय होतं, लवकर त्यांना सेल करता येतं, लगेच नवीन पीक घेता येतं, म्हणून पटपट करतात आणि त्याचा धोका होतो. ऑर्गॅनिक करण्यासाठी शेती खूप मेहनत लागते, खूप केअर घ्यावी लागते, है ना. पण तिथं तसं केलं जात नाही. ऍग्रिकल्चर इंडेप्थनेस पैशाची अभाव आहे, हे खूप महत्वाचं आहे.
पैशाचा अभाव आहे. तुम्हाला शेती करायची आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी इन्व्हेस्ट करावं लागतं, पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो. पैसाच नाहीये इन्व्हेस्ट करण्यासाठी, कर्जावर घेतला जातं. मॅक्झिमम शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, पैशाचा अभाव आहे. आणि त्यामुळं डेव्हलपमेंट कमी झालं ऍग्रिकल्चर सेक्टरचं, किंवा लो होतोय, कमी होत चाललंय. पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स अँड ऍडव्हर्स क्रॉप पॅटर्न. पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स, जागेसाठी जे रिफॉर्म्स केले जातात, ज्या पॉलिसीज बनवल्या जातात गव्हर्नमेंटकडून, सध्या तोच प्रॉब्लेम येतो. शेतकरी आंदोलन चालू आहे ना सध्या, जोरावर आहे, वाढत आहे मोठ्या प्रमाणात. दिल्लीमध्ये सगळं रस्ते वगैरे सील झाले, बॉर्डर दिल्लीच्या प्रोटेस्ट चालू आहे. तर लँड रिफॉर्म्सच करण्यात नाही आले. तसंच महाराष्ट्रात सुद्धा आहे. शेतकऱ्यांसाठी जे रिफॉर्म्स करण्यात आले, रिफॉर्म्स म्हणजे नवीन काहीतरी उत्क्रांती म्हणतो ना आपण, उत्क्रांती, तर रिफॉर्म्स नाही करण्यात आले बरोबर. आणि त्याचा प्रॉब्लेम कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांना झाला. ऍडव्हान्स क्रॉप पॅटर्न, एका शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतले जातात है ना, तर त्यामुळे सुद्धा फरक पडतो. शेतकरी काय करतो, कोणतं पीक घ्यावं याचा विचार करतो, ज्याचं डिमांड आहे त्याचा पीक घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक पिकाला एक वेगवेगळ्या प्रकारची माती लागते. त्या जमिनीवर डिपेंड असतं की ते कोणतं पीक घ्यावं आणि ते कोणतं गरजेचं आहे. पण आपल्या इकडे तसं केलं जात नाही. आपण जमिनीच्या हिशोबाने करत नाही, आपल्या हिशोबाने पीक घेतो, आपल्याला कोणतं फायद्याचं आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी जमिनीचा डिग्रेडेशन होतो, जमिनीची सुपीकता कमी होते. आर यू गेटिंग माय पॉइंट? क्लिअरली अंडरस्टँडेबल ना? That's French? कळतंय ना मी काय सांगतो? Dry land and inadequate irrigation facilities. Most of the region of Maharashtra or many of the region of Maharashtra is having dry land. पाणीच नाहीये, इरिगेशन फॅसिलिटीज नाहीये. आपल्या इकडे पाणी, जिकडं पाणी आहे तेवढं तरी एवढं पाणी आहे. आपल्या इकडे शेती करताना पाणी टाकायचं म्हणलं तर असं ते कपऱ्या करतात आणि असं पाईप सोडतात, ते पाणी ओव्हरफ्लो होत राहतं. अर्ध्या तासाने येतात, बंद करतात बटन, कितीतरी पाणी त्याला वेस्टेज केलं जातं. इरिगेशन फॅसिलिटीज व्यवस्थित नाहीये. ते असताना तुषार सिंचन, ठिबक सिंचन, त्याचा वापर केला पाहिजे. इरिगेशन फॅसिलिटीज. ड्राय लँड आहे, पाणीच नाहीये बऱ्याच जागी, त्यामुळे शेतीच होऊ शकत नाहीये. आपल्या लातूरमध्ये बघा 4-5 वर्षाअगोदर किती मोठा दुष्काळ होता आणि त्याचा किती मोठा प्रॉब्लेम इथल्या शेतकऱ्यांना झाला. नेहमी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नावाचा प्रकार मराठवाड्यामध्ये तर जरा जास्त प्रमाणात आहे, कारण की महाराष्ट्राचा मोस्ट ऑफ द रिजन किंवा मेनी ऑफ द रिजन हा थोडासा ड्रायमध्ये येतो, ड्राय लँडमध्ये येतो. आणि ह्याचा प्रॉब्लेम महाराष्ट्राला फेस करावा लागतो. लॅक ऑफ कॅपिटल, पैशांचा अभाव. ते वरचं जे होतं लॅक ऑफ इंडेप्टनेस, परत फेड करू शकत नाही. पैसे तर घेतात कर्जावर पण परत फेड करू शकत नाही. डेप्ट करणे म्हणजे उधारी वगैरे. लगेच शेतकरी म्हणतात की कर्ज माफ करा. का? आमचं जेवढं प्रोडक्शन झालं त्याला पिकाला तेवढा भावच नाही भेटला, आता आमची कॅपॅसिटी नाहीये परत पैसा द्यायची, परत फेड करायची. हे शेतकऱ्यांचा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दरवेळेस आश्वासन दिले जातात. इलेक्शन्समध्ये सर्वात मोठा टॅगलाईन असतो, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. शेतकऱ्यांना समृद्ध करू हा प्रश्न कोणच म्हणत नाही, माफ करू ते असतो. शेतकऱ्यांनी कर्ज घ्यायची गरजच काय हवी? शेतकऱ्यांकडे एवढा कॅपिटल असावा स्वतःचा की शेतकरी स्वतःची शेती व्यवस्थित करावा. शेतकऱ्याला एवढं समृद्ध करा की त्यांना कर्ज जरी घेतलं तर ते वेळेवर फेडावं, है ना, त्याला एवढं समृद्ध बनवा. पण आपण काय म्हणतो, आम्ही शेतकऱ्याचे कर्ज माफ करू. नेहमी असतं. शेतकरी कर्ज का घेतोय? कारण की त्याच्याकडे पैसा नाही, लॅक ऑफ कॅपिटल आहे. तर फार्मिंग सेक्टरमध्ये मेजॉरिटी ऑफ द शेतकरी काय आहेत, मेजॉरिटी ऑफ द फार्मर्स काय आहे, लॅक ऑफ कॅपिटल आहे त्यांच्याकडे. कॅपिटलचा अभाव, लॅक म्हणजे अभाव, कमतरता. दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम. इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्लॅन्स. नाउ यू कॅन सी द रुरल डेव्हलपमेंट प्लॅन्स. That is improper implementation. We don't have planned village. Where does we find the land?
We started to build the buildings over there. We started to make the roads over there. We started to do the farming over there. जितना आपल्याला जागा भेटते असं काही प्लॅनच नाहीये, सिस्टमॅटिक प्लॅनच नाहीये महाराष्ट्रामध्ये. जिथं जागा भेटली, you can see that is a road, and if someone finds that the broad road is converted into small or narrow road because of the houses were built up there. In most of the rural areas, there are not proper implementation of rural development plans. The proper development plan should be there. How should we develop the village area? How should we develop the rural area? The government have a lack of plans, आणि त्याच्यामुळं शेतीचा अभाव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाला. डेव्हलपमेंट प्लॅन्स व्यवस्थित नसल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज लॅक ऑफ मार्केटिंग फॅसिलिटीज. The problem is that farming sector have production out there. They have productions, but they don't have a marketing skills. एक प्रॉपर मार्केटिंग केलं ना तर प्रोडक्ट चांगल्या भावात विकला जाऊ शकतो. मान्य करतात ना, म्हणून तर मार्केटिंग एवढं खर्च करतात इंडस्ट्रीज. किती खर्च करतात ह्या शेतकऱ्यांकडून. तुम्ही बघितलं असेल बन्सी गहू है ना, आशीर्वाद आटा, हे जे काही आहेत मोठे मोठे व्यापारी, मोठ्या मोठ्या कंपनी ह्यांच्याकडूनच घेतात ना. हम बनाते दुनिया का सर्वश्रेष्ठ गहू है ना, दुनिया के सर्वश्रेष्ठ गहू से बनाया हुआ आटा. कंपनीज किती जबरदस्त मार्केटिंग करतात आणि ह्या शेतकऱ्यांकडून घेतलेला प्रोडक्ट हे उच्च भावामध्ये विकतात, हायर स्केलवर विकतात. शेतकरी का करू शकत नाही? त्याच्याकडे मार्केटिंग स्ट्रॅटेजीच नाही, त्याला मार्केटिंग करताच येत नाही, त्याला ब्रँड व्हॅल्यूज क्रिएट करता येत नाही, त्याच्याकडे ती स्किल नाही अजून आपल्या शेतकऱ्यांकडे. हा मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांसोबत होतो. मार्केटिंग फॅसिलिटीज है ना, प्रॉपर मार्केट सुद्धा भेटत नाही त्याला बिझनेस करण्यासाठी. म्हणून तो डायरेक्ट येतो बाजार समितीमध्ये प्रोडक्ट विकतो, जातो जो भाव भेटला त्याचं नुकसान होतं त्याच्यामध्ये. हे नंतर वाढते काय करतात, मोठ्या भावामध्ये विकतात, मार्केट ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करतात. त्याच तांदूळाला असं मस्त जबरदस्त पॅकिंग करतात, फोटो वगैरे तयार करतात, राईट मध्ये लगेच ब्रँड आला, बिग बाजार, डी मार्ट, मोठे मोठे शोरूम्स है ना विकतात. हे काय डायरेक्ट कंपनीमध्ये तयार होतं. कुठे तयार होतं सर? शेवटी शेतातच तयार होतं, पण त्यांना ब्रँड व्हॅल्यू क्रिएट केला जातो, हायेस्ट प्राइस लावला जातो. अँड वी बिलीव्ह दॅट इज ब्रँडेड प्रोडक्ट व्हॉट एव्हर वी आर युजिंग, बट दॅट इज ऑल्सो प्रिपेअर्ड इन द फार्मिंग सेक्टर. तो शेतकऱ्यांना डायरेक्ट का भेटत नाही? भेटायला पाहिजे. हा महाराष्ट्राचा अजून मोठा प्रॉब्लेम की शेतकरी मार्केटिंग करू शकतो. इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंजेस. क्लायमेट चेंज मान्य करतात, क्लायमेट चेंज तर भरपूर आहे. पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पाऊस पडतो, असं शेतीचा सगळा प्लॅन केलेला आहे. पीक वगैरे घ्यायचा प्रयत्न केलाय, पेरणी केली आहे, पाऊस पडतो. आणि असा पाऊस पडतो की सगळं नुकसान झालंय. आत्ताच झालंय थोड्या दिवसावर अगदी हवामान चेंज झाला है ना, चेन्नईमध्ये वगैरे वादळ लागलं, आणि इकडं किती 2-4 दिवस 5 दिवस किती असं पाऊस पडला जोरात, अगदी पेरणी केलेली लोकांचं नुकसान झालं. क्लायमेट चेंज लवकर होतं महाराष्ट्रामध्ये. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूमध्ये सुद्धा डिफरन्सेस येत आहेत. सायकल सुद्धा बदललाय. अगोदर फिक्स होते सायकल्स, मार्च, एप्रिल, मे, जून. जूनच्या स्टार्टिंगला फक्त मार्च, एप्रिल, मे उन्हाळा, कडक उन्हाळा. डिसेंबरमध्ये थंडी, नोव्हेंबरमध्ये थंडी, हिवाळा, त्याच्या अगोदर पावसाळा, सप्टेंबर फिक्स होता. आता तसं राहिलं नाहीये. कधी ऊन पडतोय, कधी पाऊस पडतोय. अगदी पावसाळ्यात सुद्धा कडक ऊन पडायला लागलं. तर त्याच्यामुळे शेतीचा खूप मोठा नुकसान होतो, कारण की पीक घेण्यास प्रॉब्लेम होता, आणि घेतलं तर अचानक हवामान चेंज झाल्यामुळे सगळं पीक घेतलेल्याचं नुकसान होतं. हे महाराष्ट्राचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे.
आता एक प्रश्न तिथे विचारलाय बॉक्समध्ये, थिंक अबाउट इट, विचार करा. व्हॉट विल हॅपन इफ द फार्मर्स सेल देअर फार्म प्रोड्यूस विदाउट द मिडलमॅन. मिडलमॅनच्या शिवाय जर फार्मर्सने त्यांचा प्रोडक्ट विकला तर काय होईल. सध्या जे चालू आहे ना प्रोटेस्ट, ते त्याच्यासाठीच चालू आहे. गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की आम्ही मिडलमॅन्सला कमी करतोय, शेतकरी डायरेक्ट प्रोडक्ट विकू शकतो. नवीन जे शेतकरी कायदा येतो त्याच्यावर काय होईल. जर शेतकरी डायरेक्ट विकू लागला तर शेतकरी संपन्न होईल ना. त्याचा सिस्टम तयार करावा लागेल. सिस्टम अजून कमजोर असू शकतो, पण शेतकरी आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही जर डायरेक्ट शेतकरी जर प्रोडक्ट मार्केटमध्ये विकू शकत असेल. मिडलमॅन्सला अवॉइड केलं गेलं, हा फायदा होतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा जो आहे, मेजर्स अंडरटेकन बाय द गव्हर्नमेंट ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. गव्हर्नमेंट काय काय इनिशिएटिव्ह घेतले, गव्हर्नमेंटने काय काय स्टेप्स घेतले ऍग्रिकल्चर सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याबद्दल आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये शिकूया. ठीक आहे.